आणि होमिओपॅथी जे औषध प्रणाली आहे हे हळूहळू काम करतं असं एक समज आहे. हा समज आहे का गैरसमज? याबद्दल जरा सांगा. माझा 15 वर्षाचा अनुभव आहे. 15 वर्षाच्या अनुभवामध्ये मीही हे ऑब्झर्व केलं आहे की आमच्याकडे येणारे रुग्ण हे जुनाट आजार घेऊन येत असतात. कोणाला ॲसिडिटी किंवा खोकल्याचा त्रास असतो, तो 6 महिने, कोणाला 1 वर्षापासून असतो, 2 वर्ष, कोणाला 10 वर्षापासून सुद्धा असतो. असेही काही रुग्ण येतात की ज्यांना 10-10 वर्षापासून असतात. आता 10 वर्षाच्या त्रासामध्ये त्यांनी संपूर्ण जे काही उपचार पद्धती त्यांना उपलब्ध असतात ते सगळं त्यांनी ट्राय करून झालेले असतात. अशा वेळेस ते रुग्ण आल्यानंतर उपचार सुरू करतो. तर उपचार सुरू केल्यानंतर 1 महिन्याभरात किंवा 2 महिन्यात ते जेव्हा फॉलोअपला येतात तेव्हा आम्ही विचारतो की तुम्हाला पहिल्यापासून त्रास किती कमी झाला आहे. तर कोणा रुग्णाला पहिल्या 2 महिन्यामध्ये 10%, कोणाला 20% फरक पडलेला असतो, कोणाला 40-50% फरक पडतो. मग पुढच्या 2-3 महिने अजून तो त्रास 50%, 30% कमी झाला. तर असं करत करत तो एक 6 टप्प्याटप्प्याने 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये तो आजार बऱ्यापैकी त्याचा रिकवर झालेला असतो किंवा मुळासकट तो वर्षभरात गेलेला असतो. जो आजार तुमच्या गेल्या 10 वर्षामध्ये कुठल्याही उपचार पद्धतीला मात देत नव्हता, तुम्ही सगळं काही उपचार घेतल्यानंतर तो आजार बरा होत नव्हता, तो आजार जर 1 वर्षभराच्या ट्रीटमेंटमध्ये जर बरा होतोय तर ही उपचार पद्धत स्लो नाही तर थोडी फास्ट झाली असं मला वाटतं.